होताना दिसतोय. हीच ती थार आहे जी काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली होती, लोकांनी तिला नाचवलेली होती आणि आता आपण याच थारवरती उभे आहोत. मला सांगा, इच्छा पूर्ण झाली का? आरक्षणासाठी जो लढा होता तो काय होता? आज आहे ना आमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आता ज्या काय राहिल्या आता ते आमच्या राजांनी पाटलांना शब्द दिलाय की अवघ्या 15 दिवसामध्ये काही त्यात तांत्रिक जी अडचण आहे ती दुरुस्त करून आम्ही बाकीचं पण ते क्लिअर करून घेऊ. तर आज आम्ही आमचा समाज एवढा खुश आहे. एवढ्या दिवसापासून आमच्या समाजावर अन्याय होत होता, आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला न्याय मिळाल्यासारखं वाटतं. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की या बाजूला जो जल्लोष सुरू आहे तो सगळा दाखवण्याचा प्रयत्न करावा. खूप मोठा उत्साह आहे तो दिसून येतोय. प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा आहे. प्रत्येक जण खुश दिसतोय. ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील म्हणालेले होते की मी आरक्षण घेतल्याशिवाय जात नाहीये, आरक्षण मिळालेलं आहे, मात्र 4 दिवस वाट बघायला लागलेली आहे. 4 दिवस असुविधेचा सामना करावा लागेल. आमचं काही नाही, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 4 दिवस का 8 दिवस आम्ही वाट बघू शकत होतो, पण जे आमचं दैवत आहे मनोज दादा जरांगे पाटील यांना खूप त्रास दिलेला आहे. या सरकारने ना खूप त्रास दिलेला आहे आणि आमच्या दादाच्या हाले अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. आमच्या जीवाचं काही नाही, पण आमच्या जर दादाच्या जीवाला काही झालं तर आमचं काय व्हायचं, आमच्या समाजाचं काय व्हायचं ही चिंता आम्हाला होती. म्हणून हा जो आम्हाला आज न्याय भेटलाय ते आमच्या जीवापेक्षा आमचं दैवत आज लय खुश आहे. तुमचं दैवत आज खुश आहे, तुमचं दैवत सेफ आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात, मात्र कुठेतरी दगाफटका होऊ शकतो अशी भीती मनात आहे का? जर दगा फटका आता झाला, एकदा झालेला आमच्या सोबत. मराठा शांत आहे पण संत नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत तुम्ही बघू नका. आता एकदा आम्ही मान्य केलं, पण आता जर काय झालं तर महाराष्ट्र पेटून उठेल. मराठा समाज एक मराठा नाही, आज 7 कोटी मराठा आहे. सगळा मराठा पेटून उठेल. बरोबर आहे. आतापर्यंत मराठा समाजाने शांततेत मोर्चा काढलेले होते, सगळं सुरू होतं. मात्र मुंबईत आल्यानंतर काही लोकांनी अनुचित प्रकार केलेले आहेत, ज्याची सगळ्यांकडनं टीका होते आहे. कोर्टामध्ये आपल्या वकिलांना माफी सुद्धा मागावी लागलेली आहे. हे काय झालंय, मराठ्यांनी आतापर्यंत मुक्त मोर्चे काढले होते, तर बाकीच्यांना वाटतंय की मराठी एकदम शांत येतं. हे मराठ्याच्या कुठल्याच व्यक्तीने काहीच म्हणजे गैरवर्तन केलेलं नाहीये. मुंबईमध्ये सर्वसामान्य लोक होते, शेतकरी बांधव आमचे सगळे, हे बिचारे एकदम शांत येऊन बसलेत. पण या काही लोकांनी जेणेकरून हे तिराडावाचा सदावर्त हे जे असतील ना, यांनी उगीच आमच्या समाजाला बदनाम करण्याचं ठरवलं आहे. बरोबर आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचं ठरवलंय, मात्र मराठा समाज आता मागे हटणार नाहीये. मराठा समाजाच्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, त्या आता कुठेतरी पूर्ण होतील आणि जो मागासलेला मराठा समाजाचा वर्ग होता तो पूर्ण होणार आहे. त्यांना आता न्याय मिळणार आहे, त्यांना शिकण्याच्या संधी खुल्या होणार आहेत. मला सांगा, आता तुमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे, कारण की आतापर्यंत आपण फक्त आरक्षणाच्या नावाने बोटं मोडून गप्प राहत होतो, मात्र आता शिकण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत, नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा सर्वसामान्य गरीब मराठ्यांनी करून घ्यावा का? अहो काय होत होतं, ते काय म्हणतात ना, घोड्याच्या शर्यतीत गाड ओपडून जात होते. आमचे मुलं एवढं शिकूनही खचून जात होते हो, कारण त्यांना आज 80% घरी बसतोय आणि 30% पुढे जातोय. याच्यामुळे आमचे मुलं खचून जात होते. आता आहे ना, आता आमच्या समाजातील मुलांना ना उत्साह वाढणार आहे. त्यांचा जो अभ्यास करण्याचा असेल, जो शिक्षणाचा असेल, कुठलाही असू द्या, त्यांचा उत्साह वाढणार आहे आता. कारण जो आमचा समाज खचला होता, पण आमच्या दादांनी आमच्या समाजावर अन्याय होत होता, तो आता अन्याय हटवलेला आहे. मला सांगा, खूप मोठे वाक्य यांनी सांगितलेलं आहे. घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढवं पुढे जात होती आणि मराठा समाजातल्या तरुण पोरांना पात्र असूनही संधी मिळत नव्हती, मात्र आता ती संधी मिळणार आहे. त्यांना त्यांचं सोनं होणार आहे आणि आता खऱ्या शर्यतीमध्ये ते येणार आहे. दादा, तुझी फार दिवसांपासून चर्चा चाललेली आहे, ही थार तुझी आहे आणि थार तू ही उडवतोयस, नाचवतोयस, काय सुरू आहे नेमकं? मी पहिल्यापासूनच माझ्या इंस्टाग्रामला व्हिडिओ असते. माझे आयडी विशाल पाटील आरुसेश, हे माझे भरपूर फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला. पण आता जो माझ्या समाजावर अन्याय होत होता, हे अन्यायात माझे जे बांधव, हे म्हणजे कसं, यांना एवढा त्रास होता, यांच्या मनोरंजनासाठी मी तर थार नाचवली. मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की आपल्या बरोबर आपले लाईव्ह प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. थार नाचवणं आता पुन्हा शक्य आहे का? हो, नाचू ना सर. चला आपण खाली जाऊया आणि बघूया की थार नाचवणं कसं शक्य आहे.
आपण बघतोय की आता यांचा जल्लोष आहे तो असा सुरू आहे. गाडी नाचवायला सुरुवात करतायत ते 2 मिनिटं फक्त बाजूला व्हा. सगळे तर आपण ज्याची वाट बघत ए बाबा उतर ना. तर आपण बघितलं की हा मराठा समाजाचा उत्साह किती आहे. फार नाचवायला लागलेले आहेत, फारही नाचताना दिसते आहे आणि प्रत्येक एक आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक एका पुढच्या पावला क्षणी किंवा जसं टायर पुढे जातोय तसं यांचा थार नाचवण्याचा उत्साह पण वाढतोय, जल्लोषही वाढतोय. पण आता सगळ्यांना महत्वाचं की आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र आता मराठा समाजाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी वाढलेली आहे. कारण की आतापर्यंत जे मिळालेलं नव्हतं ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. मात्र ही संधी तुम्हाला सोडायची नाहीये. संधी तुम्हाला मिळते आहे, त्या संधीचं सोनं करून घ्या. तर आणि तरच खऱ्या अर्थानं तुम्हाला जे आरक्षण मिळालंय त्या आरक्षणाचा खऱ्या अर्थानं फायदा होईल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. CST कॅमेरा पर्सन महेश सोबत तुषार शेटे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, मुंबई.